मंडळी, आजची रेसिपी ही नॉनव्हेज रेसिपीलासुद्धा मागे टाकेल. घरातल्यांना सर्वांना नक्कीच आवडेल. आणि जे नॉनव्हेज लवर असतील, पण आता श्रावण सुरू आहे, तर तुम्हाला दुधाची तहान ताकावरती भागवायची असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी तर नक्कीच ही एकदम बेस्ट रेसिपी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे 4 ते 5 कांदे, म्हणजे छोटे कांदे आहेत. मोठे साईजचे कांदे असतील तर 2 कांदे वापरा. छान असे गॅसवरती भाजून घ्यायचे आहे. एक छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे, साधारण 2 ते 3 इंच. तो सुद्धा आपण भाजून घ्यायचा आहे, जास्त काळपट करायचा नाही. इथे शेवग्याच्या शेंगासुद्धा उकळून घेतलेल्या आहे, त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता मिक्सरमध्ये ना आपण पहिले खोबरं आणि जिरं बारीक करून घ्यायचं, म्हणजे छान बारीक होतं. नाहीतर कांद्यासोबत जर मिक्सरमध्ये बारीक केलं ना तर खोबऱ्याचे तुकडे राहतात, म्हणून पहिले खोबरं आणि जिरं वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण कांदे टाकायचे. मी हे छोटं भांडं वापरते म्हणून 2 बॅचेसमध्ये दळून घेणार आहे. तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही एकत्र सर्व दळा, पण पहिले खोबरं वेगळं दळून घ्या. तर आता आपण थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. कांदा, थोडं कोथिंबिरीच्या काड्या, खोबरं हे सर्व दळून घ्यायचं. लसूण टाकायचं, अद्रक टाकायचं. ते बारीक झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टोमॅटोसुद्धा बारीक करून घ्यायचा आहे. हे सर्व मसाला तयार करून घ्यायचा आहे. एका डिशमध्ये मी हे सर्व मसाला एकत्र करून घेतलेला आहे, 2 बॅचेस केल्यामुळे. आता आपण भाजी फोडणीला देऊयात. तर इथे तेल गरम केलेलं आहे. तर आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं, त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची, थोडंसं हिंग टाकायचं. भाजी आपण किती बनवतो त्या अंदाजाने हळद, तिखट टाकायचं आहे. तर इथे 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला टाकलेला आहे. आणि आपण जे वाटण बनवलं आहे, मसाला काळा वाटण बनवलं आहे, ते टाकायचं. आवश्यकतेनुसार तुम्हाला किती घट्टसर किंवा पातळसर भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. छान मंद गॅसवरती परतवून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचा मसाला. हा मसाला आधीच आपण भाजून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त परतण्याची आवश्यकता नाही. छान परतवून झालं की एका साईडला आपण गरम पाणी, तर आपण शेवग्याचंच पाणी वापरणार आहोत. तर इथे शेवगा आपण 80% शिजवून घेतलेला आहे आणि तेच पाणी गरम करून आपण मसाल्यामध्ये टाकायचं आहे. तर पहिले सुरुवातीला फक्त पाणी ॲड करायचं, गरम पाणी, आणि नंतर शेवगा ॲड करायचा, कारण की आपल्याला भाजी थोडी उकळू द्यायची आहे. जास्त उकळली तर शेंगाचा गाळ होऊ शकतो, कारण की आपण 80% शेंगा उकळून घेतलेल्या आहेत. तर इथे पाणी टाकून व्यवस्थित उकळून घ्यायची आहे भाजी. एक 7 ते 8 मिनटं उकळून घ्यायची. नंतर मग आपण शेवग्याच्या शेंगा टाकायच्या. आणि शेवग्याच्या शेंगा उकळताना आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तर त्या अंदाजानेच भाजीमध्ये मीठ टाकायचं आणि भाजी छान शिजू द्यायची, उकळू द्यायची. छान असा कट त्याला येतो, वरती तवंग येते, तरी येते. आणि तिखटपणानुसार तुम्ही तिखट वापरू शकता. तर इथे शेंगा ॲड केलेल्या आहेत, मिक्स करून घ्यायची. उकळल्यानंतर त्यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि 1 मिनटासाठी पुन्हा भाजी उकळू द्यायची. आणि जसं ही भाजी थंड होते किंवा आपण गॅस बंद केल्यानंतर याची तरी त्याला छान वरती जमा होते. असं उकळताना वाटतं की तरी निघून गेलेली आहे, पण नंतर आपण जेव्हा गॅस बंद करतो, 5 मिनटासाठी भाजी झाकून ठेवतो, त्यावेळेला तरी पुन्हा वरती येते. आपण मस्त की गरमागरम भाकरीबरोबर, भाताबरोबर ही भाजी खाऊ शकता. खूप छान टेस्ट असते. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की शेवगा किती पौष्टिक असतो. त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, मिनरल्स असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय नक्की द्या. चॅनलवरती जर नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर असंच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.